नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे भूमी बाळाला दूध पाजत असते आणि दूध पाजत असताना ती म्हणत असते की कसं आहे माझं पिल्लू, म्हण आईला आई, म्हण म्हण ना मला आई. असं म्हणत असताना हा व्हिडिओ काढलेला असतो पौर्णिमाने आधीचं सगळं डिलीट केलेलं असतं. तिने एडिटिंग करताना फक्त भूमी तिला स्वतःला आई म्हणायला सांगते एवढंच तिने ठेवलेलं असतं. आणि भूमी जे म्हणालेली असते की आधी तुझी आई इथे अमोली आहे आणि नंतर मी, हे बोलणं तिने आता एडिट करून डिलीट केलेलं असतं आणि बाकीचं बोलणं तिने आता इथे अमोलीला पाठवलेलं असतं, ज्याच्यामध्ये इथे भूमी बाळाला स्वतःला आई अशी हाक मारायला सांगत असते. तेव्हा अमोलीला खूपच जास्त राग येतो. तेव्हा इकडे पौर्णिमा तिला फोन करते. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, अमोली बघितलास का व्हिडिओ? तेव्हा अमोली म्हणते, हो मी व्हिडिओ बघितलेला आहे. त्या भूमीची हिंमत कशी झाली, माझ्या बाळाला आई अशी हाक मारायला सांगते. म्हणून मी त्या भूमीला माझ्या बाळापासून दूर ठेवत होते. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते, तुला माहिती नाही आहे गं, ही भूमी आहे ना किती आतल्या गाठीची आहे ते. म्हणजे तुझ्या बाळाला स्वतःला आई म्हणायला सांगते. त्याच्यावरती असं आता रुजवणार आहे की तीच त्याची आई आहे आणि हळूहळू स्वतःला आई म्हणायला लावेल आणि तुझ्यापासून तुझ्याच बाळाला ती वेगळं करेल. तेव्हा इथे अमोली म्हणते, मी बघितला ना हा व्हिडिओ, माझं डोकं असं फिरलं ना, मला त्या भूमीचा खूपच जास्त राग येतोय. पण असू दे ना, अजून किती दिवस. मी सुद्धा आता त्या भूमीला माझ्या बाळापासून दूर ठेवण्यासाठी एक आयडिया केली. मी आधीच एक दुसरी बाई बघून ठेवली. ती माझ्या बाळाला येऊन दूध पाजणार आणि मग इथे भूमीचं दूध माझं बाळ पिणारच नाही. मग इथे माझ्या बाळावरती जे काही वर्चस्व गाजवायला इथे भूमी येईल ना, तिचं येणंसुद्धा हळूहळू बंद होईल. एवढ्या वेळा मी पारितोषला समजावून सांगितलं की भूमी नको आहे आपल्या बाळाला दूध द्यायला, तरीसुद्धा इथे पारितोष माझं काही ऐकत नाही आणि भूमीचीच त्यांनी निवड केली. का तर इथे भूमी आणि आकाश दोघेजण दुखावले जाऊ नयेत म्हणून. पण आता नाही. पौर्णिमा, तू कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि तिथे जे जे काही घडतंय ना ते सगळं मला सांग. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते की ठीक आहे, सांगेन ना. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता रागिणीने ज्या माणसाला पैसे दिलेले असतात आपलं काम करण्यासाठी, तो माणूस त्या ठिकाणी आलेला असतो. त्याला एक स्प्रे दिलेला असतो. रागिणी म्हणते एक काम करायचं, त्या गाडीच्या समोरच्या भागामध्ये हा सगळीकडे स्प्रे मारायचा. म्हणजे त्या स्प्रेचा वास घेतल्यानंतर आकाशचा जीव असा गुदमरला पाहिजे आणि मग जीव गुदमरला की तो गाडीमध्येच बेशुद्ध होऊन जाईल आणि मग ती गाडी घ्यायची आणि जंगलाच्या दिशेने निघून जायचं. असा तिने प्लॅन बनवलेला असतो आणि त्या प्लॅननुसार आता तो माणूस आलेला असतो. आकाशच्या गाडीचा दरवाजा उघडून समोरच्या बाजूला त्याने हवा तेवढा स्प्रे आता मारलेला असतो. स्प्रे मारत असताना स्वतःच्या मात्र नाकावरती रुमाल धरलेला असतो, जेणेकरून इथे त्या स्प्रेचा स्वतःला त्रास होऊ नये म्हणून. त्याचबरोबर इथे रागिणी बघत असते की दिलेलं काम तो माणूस नीट करतोय की नाही. पण इथे उत्तमरित्या तो आपलं काम करतोय हे बघितल्यानंतर रागिणीला खूप आनंद होतो. तेव्हा तो माणूस स्प्रे मारत असताना त्याचं लक्ष जातं, तर आता इथे जिन्यावरून आकाश उतरून खाली येत असतो. तर इथे आकाश आता गाडीच्या दिशेने येतोय हे बघितल्यानंतर तो माणूस मागच्या बाजूला जाऊन लपून बसतो, गाडीचा दरवाजा बंद करतो. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आकाश आता फोनवरती बोलतच त्या ठिकाणी येत असतो. गाडीमध्ये बसायला जाणार तेवढ्यातच तो थांबतो. त्याला अशी चाहूल लागते की कुणीतरी त्याच्या गाडीच्या मागे आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, दरवाजा उघडायच्या आधी इथे आकाश हळुवारपणे मागच्या बाजूला येत असतो. तेव्हा तो माणूस खूपच जास्त आता घाबरलेला असतो. आकाश मला बघतोय की काय, अशी त्याला भीती वाटत असते. 2 दिवसापूर्वीच तो जेलमधून बाहेर आलाय आणि आल्या आल्या इथे रागिणीने त्याला चांगली सुपारी दिलेली असते आणि त्यामुळे इथे रागिणीचे उपकार आहेत म्हणून तो रागिणीची मदत करायला तयार झालेला असतो. आकाश मागे येतो आणि बघतो तर तिथे कुणीही नसतं. तेव्हा आकाशला वाटतं की त्याला भास झाला असेल आणि तो जाऊन आता गाडीमध्ये परत बसतो. पण इथे आता आकाशला तो माणूस दिसत नाही, कारण तो जाऊन झुडपाच्या मागे लपून बसलेला असतो आणि तो झुडपाच्या मागे जातो. त्यामुळे इथे आकाशला आता त्या ठिकाणी कुणी आहे हे कळत नाही. रागिणीच्या जीवात जीव येतो. रागिणीसुद्धा घाबरलेली असते. आकाश त्या माणसाला आता पकडतोय की काय.
जर त्या माणसाला पकडलं तर रागिणीचं नाव पुढे येणार. पण तरीसुद्धा ही रागिणी आपली कारस्थानं काही थांबवत नाही. एका मागोमाग एक ती कारस्थानं करतच असते. आणि त्याच्यामध्ये इथे आकाशला मारण्याचा तिचा जो काही आधीपासूनचा प्रयत्न आहे, जो फसत जात असतो. किती वेळा तरी तिने आकाश आणि भूमीला मारण्याचा इथे प्रयत्न केलेला असतो. पण शेवटीला नियतीच्या मनामध्ये वेगळाच खेळ असल्यामुळे इथे आता प्रत्येक वेळेला आकाश आणि भूमीने इथे मात दिलेली असते रागिणीला. रागिणीने कितीतरी प्रयत्न केलेले असतात भूमी आणि आकाशला संपवण्यासाठी. अक्षरशः इथे त्यांच्या बोटचा सुद्धा तिने बॉम्बस्फोट घडवून आणलेला असतो आणि त्यातून सुद्धा ते दोघेजण वाचलेले असतात. ज्या दोघांवरती आई योगेश्वरीचा आशीर्वाद आहे त्या दोघांना इथे रागिणी कशी काय मारू शकते? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, रागिणी आता म्हणत असते की चला, तरीसुद्धा ती तिचे प्रयत्न काही थांबवत नाही. प्रयत्न तिने सुरूच ठेवलेले असतात आकाशला मारण्याचे. तिला आता काही करून तो बिझनेस मिळवायचा आहे. बिझनेस मिळवून तिला सगळा पैसा कब्जा करायचा आहे. तिला घरदार संपूर्ण प्रॉपर्टी तिला तिच्या नावाने हवे. आणि आधीपासूनसुद्धा ती हेच करत आली आहे आणि आतासुद्धा ती तेच करते. एवढा मोठा तिला आता शॉक मिळाला होता. भूमीने सगळ्यांसमोर तिला एक्सपोज केली होती. पण तरीसुद्धा तिची अक्कल काही ठिकाणावरती येत नाही. तिची कारस्थानं काही थांबत नाही. तिची कारस्थानं ही चालूच आहेत. आणि त्यामुळे इथे आकाशच्या जीवाला पुन्हा एकदा तिने धोका निर्माण केलेला असतो. आकाशला इथे आता गाडीतून उतरतासुद्धा येत नसतं, गाडी चालवतासुद्धा येत नसते. त्या वासाने तो जेव्हा गाडीमध्ये बसतो तेव्हाच तो म्हणतो, शी, हा कसला वास येतो आहे. पण आता ऑफिसला जायचं असतं म्हणून तो त्या गाडीमध्ये बसतो आणि जात असताना त्याचा जीव आता गुदमरत येतो. तेव्हा रागिणी म्हणत असते की चला, आता आकाशला त्या गाडीमध्ये तर तो बसला. आकाश आता हळूहळू जात असताना रस्त्याच्या मध्येच तो गाडी थांबवेल. कारण त्याचा जीव इथे गुदमरायला लागल्यानंतर त्याला गाडीसुद्धा चालवता येणार नाही आहे. तो मध्येच आता गाडी थांबवेल. त्याच्यानंतरला प्रेक्षकांनो, रागिणी म्हणते की मग माझा माणूस तिथे जाईल आणि ती गाडी घेऊन तो जंगलात जाईल. आणि एकदा का एका बाजूला जंगलामध्ये ती गाडी नेऊन सोडली की मग तिथे काय आकाशला बाहेरसुद्धा येता येणार नाही आणि कुणी त्याची मदतसुद्धा करू शकणार नाही आहे. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, आकाश आता जगणार नाही, आकाशचा जीव जाईल असं रागिणी म्हणत असते. आणि तिच्या मनासारखंच घडत असतं. आकाशला काही गाडीतून खाली उतरता येत नसतं. त्याचा जीव इथे गुदमरत येत असतो. त्यामुळे इथे गाडी त्याने उभी केलेली असते. गाडी उभी केल्यानंतर त्याला उलटीसारखं सुद्धा होत असतं आणि तो इथे बेशुद्ध होतो. त्यानंतर तिथे आलेले असतात ते काका, ज्यांनी हे काम केलेलं असतं. तर इकडे त्या आकाशला उठवतात, मागे जाऊन एका सीटवरती बसवतात, दरवाजासुद्धा बंद करून घेतात आणि त्यानंतरला स्वतः मात्र पुढे येऊन बसतात आणि ती गाडी आता जंगलामध्ये सोडण्यासाठी निघालेल्या असतात. रागिणीला तर खूपच जास्त आनंद झालेला असतो की तिला असं वाटत असतं की इथे राम नाम सत्य आहे असं करायची आता वेळ येणार आहे आकाशवरती. आकाश काही आता जगणार नाही आहे, आकाशचा जीव जाणार आहे असं तिला वाटत असतं. त्यामुळे इथे तिच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत असतात. इथे आता रागिणीने सांगितल्याप्रमाणे तिच्या माणसाने तिचं काम केलेलं असतं. आकाशला आणि त्याच्या गाडीला जंगलामध्ये नेऊन सोडलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता बाळाला दूध पाजण्यासाठी भूमी पारितोषच्या घरी आलेली असते. त्यामुळे इथे तिच्याबरोबर आजीसुद्धा आलेल्या असतात. आजी आणि भूमी दोघीजणी बाळाला इथे आलेले असतात घेण्यासाठी. तेव्हा आजी विचारतात, काय गं भूमी, बाळा, तू पाजलंस का बाळाला दूध? तेव्हा भूमी म्हणते, नाही ना आजी, आज ते व्यवस्थित प्यायलेलंच नाही आहे. म्हणजे मला असं वाटते पोट भरलं वाटतं बाळाचं. तेव्हा इकडे आजी म्हणते, होतं असं कधी कधी, बाळाला ना भूक नसेल, असू दे, आपण थोड्या वेळानंतर त्याला पाज. तेव्हा इकडे आजी म्हणतात, आपण थोडा वेळ थांबूया. त्यानंतर इथे अमोली म्हणत असते की कसं काय बाळ दूध पिणार आहे? मगाशीच त्या बाईला मी बोलावलं होतं ना आणि तिने सुद्धा पोटभर दूध पाजले. तेव्हा अमोली म्हणते, अजून किती वेळ हे दोघीजणी बसणार आहेत काय माहिती. त्यानंतरला इथे आता भूमीच्या हातातून अमोलीने बाळ घेतलेलं असतं आणि तिला बसायला सुद्धा सांगते. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की पारितोष, अरे मला एक गोष्ट बोलायची होती, म्हणजे मला मदतच हवी असं समज. तेव्हा पारितोष म्हणतो, आजी असं काय करताय? अहो, तुम्ही सुद्धा माझ्या आजीच आहात ना, तुम्ही फक्त बोला मला काय करायचं आहे ते. तेव्हा आजी म्हणतात, कसं आहे ना रे, म्हणजे मी इथे देवी यायला नवस केला होता, भूमी आणि आकाशांना बाळ झाल्यानंतर तुमच्या दर्शनाला येईन म्हणून. पण इथे बाळ तर काय आमचं आलं नाही.
पण म्हणून काय झालं, तू सुद्धा मला मुलासारखाच आहेस ना, आणि तुमच्याकडे तर बाळ आहे, तर निदान त्याच्या सुखासाठी तरी तुम्ही त्याला घेऊन तुम्ही दोघेजणं भूमीबरोबर तिथे जाल का? तिथे एका जंगलामध्ये देवी आईचं मंदिर आहे. तिथे जाऊन तुम्ही तो नवस फेडा जो मी केला होता. तेव्हा इकडे मिळाला तर तुमच्या बाळाला आशीर्वादच मिळेल, हो की नाही मनीमाऊ? असं इकडे आजी म्हणतात. तेव्हा पारितोष म्हणतो, काही हरकत नाही. तुम्ही जर एवढं म्हणताय ना आजी, तर मी नक्की जाईन. आणि इथे अमोलीला विचारतो, अमोली तू येशील ना? तेव्हा अमोलीसुद्धा हो असं म्हणत असते. तर इकडे आजी म्हणतात की भूमी, तू पण जा ना त्यांच्याबरोबर. त्या दोघांना मंदिराच्या जवळ घेऊन जा. आणि त्याचबरोबर इथे पारितोष आणि अमोलीसुद्धा आता बाळासाठी का होईना जायला तर तयार झालेले असतात. आणि इथे भूमीसुद्धा त्यांच्याबरोबर जायला तयार होते. भूमी म्हणत असते, पण आकाशला फोन केला असता तर आकाशसुद्धा आपल्याबरोबर आला असता ना, त्याला पण आवडतं असं देवदर्शन वगैरे करायला. तेव्हा पारितोष म्हणतो, हां कर ना मग फोन तू आकाशला. तेव्हा इथे भूमी फोन करायला जाते, पण आकाश काही फोन उचलत नसतो, कारण आकाश ऑफिसमध्ये नाही तर गाडीमध्ये असतो आणि खूप मोठा प्रॉब्लेम झालेला असतो. भूमी म्हणत असते की आकाश फोन का उचलत नाही आहे? फोन नाही उचलला आजी. तेव्हा आजी म्हणतात, हो का, फोन नाही उचलला? तेव्हा इकडे पारितोष म्हणतो, आजी अहो तुम्ही पण चला ना माझ्याबरोबर. तेव्हा इथे आजी म्हणतात, नाही नको, मला एवढ्या लांब काही येता येणार नाही आहे आणि तिकडे मला व्यवस्थित चालायलासुद्धा जमणार नाही. उगाच तुम्हाला तिघांना खोडा नको. मी काय म्हणते, भूमी, पारितोष आणि अमोली तुम्ही तिघेजणं बाळाला घेऊन जा आणि मी घरी जाते. आणि नंतरला आकाशला सतत फोन करत राहा, कुठे आहे ते विचारा. त्यानंतर इथे आकाश आता गाडीमध्ये असतो. गाडी जंगलामध्ये आणून ठेवलेली असते. आकाश कसंबसं ते सील्ड बेल्ट तरी काढून बाजूला ठेवतो. त्याचा जीव इथे आता जणू काही जातच आलेला असतो. इथे भूमी फोन करत असते आणि तिकडे आकाश खूपच जास्त धडपड करत असतो बाहेर पडण्यासाठी, जगण्यासाठी. पण इथे असं काही रागिणीने स्प्रे मारलेला असतो. त्या स्प्रेच्या वासामुळे इथे आता रागिणी हिने आकाशचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्याचबरोबर इथे भूमी फोन करत असते. आकाश फोन उचलत नसतो. त्यामुळे ती आता खूपच जास्त काळजीत असते. तिला टेन्शन आलेलं असतं. नक्की आकाश गेला तरी कुठे असेल? कुठे असेल हा मुलगा? असं सुद्धा ती म्हणत असते. इथे आकाश आपलं शांतपणे गाडीमध्ये बसलाय. जीव जातोय, आता जातोय की नंतर जातोय असं रागिणीला वाटत असतं. पण इथे काम झाल्यानंतर तिचा माणूस तिला मेसेज करतो आणि सांगतो की तुमचं काम मी फत्ते केलेलं आहे. तेव्हा रागिणीला सगळ्यात जास्त आनंद होतो. रागिणी म्हणत असते की चला, म्हणजे आता आकाशचं काही खरं नाही आहे. आकाश एकदा का निघून गेला की मग या बंगल्यावरती, ऑफिसवरती, या संपूर्ण प्रॉपर्टीवरती, संपूर्ण जागेवरती फक्त आणि फक्त या रागिणीचा अधिकार असेल. सगळीकडे फक्त माझं नाव असेल, माझा आवाज असेल. हे सगळं मी माझ्या मेहनतीने उभं केलेलं आहे आणि ते तर मला हवंच आहे. त्यानंतर इथे भूमी आता पारितोष, अमोलीबरोबर बाळाला घेऊन देवदर्शनासाठी जात असतात. भूमी वारंवार इथे आकाशला फोन करत असते, पण आकाशचा फोन काही लागतच नसतो आणि लागत असतो तेव्हा तो उचलत नसतो, कारण इथे आकाश त्या कंडिशनमध्ये अजिबातच नसतो की तो फोन उचलेल. तेव्हा इथे पारितोष म्हणत असतो, भूमी अगं तू किती टेन्शन घेतेस? काय एवढी काळजी करतेस? अगं तो बिझनेसमन आहे, त्याला मीटिंग आली असेल एमर्जन्सीमध्ये, तो कुठल्या तरी साईटवर गेला असेल, क्लायंटला भेटायला गेला असेल. तरीसुद्धा इथे भूमी म्हणते, नाही पारितोष असं नाही आहे. आकाश कितीही बिझी असेल ना, तो माझा एकदा तरी फोन घेतो. कुठे गेला असेल? कुठल्या अडचणीत तर नसेल ना पारितोष? मला तर आता आकाशची खूप जास्त काळजी वाटते, असं सुद्धा भूमी आता म्हणते. त्यानंतर इथे पारितोष, अमोली, भूमी सगळेजण आता चालत येत असतात. देवीच्या दर्शनासाठी इथे दोघंजणं बाळाला घेऊन आलेले असतात. तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते, कुठे गेला असेल आकाश? आणि ती फोन करतच असते आकाशला. तेव्हा अमोलीला सुद्धा आश्चर्य वाटतं की इथे भूमीला आकाशची किती काळजी आहे. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो भूमी फोन करत असते, पण आकाश काही फोन उचलतच नसतो. आकाशचा जीव धोक्यात असतो. तेव्हा इथे पारितोष म्हणतो, काय झालं भूमी? तेव्हा भूमी म्हणते, बघ ना पारितोष, म्हणजे मी फोन करते, पण आकाश फोनच उचलत नाही आहे. कुठल्या संकटात, अडचणीत तर नसेल ना तो?
तेव्हा इथे पारितोष म्हणतो, "तू थांब, मी माझ्या फोनवरून फोन ट्राय करतो." तेव्हा इथे पारितोष स्वतःच्या फोनवरून फोन ट्राय करतो, तरीसुद्धा इथे आकाश काही फोन उचलायला तयार नसतो. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता इथे पारितोष म्हणतो, की "नाही गं भूमी, तो माझा पण फोन उचलत नाही आहे." तेव्हा भूमी म्हणते, "पारितोष, एक काम कर ना, तू फोन जरा ट्राय करतच राहा आणि मी सुद्धा करते." त्यानंतर इथे पारितोष आता फोन ट्राय करत असतो, पण इथे आकाश उचलणार कसा? तो त्या कंडिशनमध्येच नसतो की तो फोन उचलू शकतो. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता भूमी म्हणत असते की "कुठे गेला असेल आकाश? अरे मला खरंच खूप काळजी वाटते त्याची. तरी मी त्याला सांगितलं होतं की ऑफिसला जाताना सावकाश जा म्हणून, आजूबाजूला लक्ष ठेव. पण नाही, तो नेहमी इथे खूपच जास्त बेजबाबदार वागतो आणि मला ते अजिबात आवडत नाही. जेवढं हुशारीने आणि मेहनतीने तो ऑफिस सांभाळतो, त्याच मेहनतीने त्याने स्वतःचा जीवसुद्धा सांभाळला पाहिजे." असं इकडे आता भूमी म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाशचा जीव गुदमरत असतो. तो बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला काही ते जमत नसतं. इथे आता आकाशचा जीव गुदमरतोय हे बघून रागिणीला खूपच जास्त आनंद होतो. रागिणी म्हणते, आता कसं वाटतंय तुला? जेव्हा दुसऱ्याला या वेदना होतात ना, तेव्हा त्यालासुद्धा असाच त्रास होतो." तेव्हा इथे आता रागिणीला एक गोष्ट कळत नसते, आकाशला जो त्रास होतोय तो रागिणीने दिलेला त्रास आहे आणि इथे आकाशमुळे यांना जो त्रास होतोय असं त्यांना वाटतंय, तो मुळातच त्यांनी निर्माण केलेला त्रास आहे, रागिनी आणि पौर्णिमाने. आणि त्याचबरोबर अभिजितने सुद्धा त्यांनी स्वतःसाठी हा राग, हा द्वेष निर्माण केलेला आहे. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, आई योगेश्वरीचा धावा करत असते भूमी. ती म्हणत असते की "आई योगेश्वरी, माझा आकाश जिथे कुठे असेल ना, त्याला सुखरूप ठेव." तेव्हा इथे आकाश आता स्वतःला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो, पण त्याचा जीव खूपच जास्त इथे काचावीस झालेला असतो. तेव्हा इथे आता आकाश हा खूप मोठ्या संकटात आहे असं भूमीला वाटत असतं आणि ती योगेश्वरीचं नाव घेत असते. आई योगेश्वरीचं नाव घेत असताना इथे भूमीला एकच आता मागणं मागायचं असतं, की आकाशवरती कुठलंही संकट येऊ देऊ नका आणि जर आलं असेल तर ते संकट दूर होऊ द्या. तेव्हा इथे आई योगेश्वरीचा आशीर्वाद आकाशला मिळतो. बाळ आता रडायला लागतं. अचानकपणे बाळ इतकं का रडतंय? म्हणून इथे भूमीला काळजी वाटते. भूमी म्हणते, "काय गं, काय झालं? आता तर बाळ गप्प होतं ना, अचानकपणे असं रडायला का लागलं?" तेव्हा इथे अमोली म्हणत असते, "नाही, मला पण कळत नाहीये, आता तर शांत होती." तेव्हा इथे भूमी म्हणते, "मग अचानक काय झालं रडायला? तिला भूक लागली असेल का?" असं पारितोष म्हणतो. तेव्हा अमोली आपल्या मनामध्ये म्हणत असते, की "ती बाई येऊन दूध पाजून गेली. तिला आता खूप उशीर झाला कदाचित, म्हणूनच इथे बाळाला भूक लागली असेल." तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, की "तू माझ्याकडे देतेस का बाळाला? मी इथे कुठेतरी आडोसा शोधते आणि बाळाला दूध पाजते. चालेल ना?" तेव्हा इथे पारितोष म्हणतो, "हो चालेल ना, सावकाश जा." तेव्हा इकडे भूमी आता पारितोषची परवानगी घेते, अमोलीकडून बाळाला घेते आणि अमोलीला सुद्धा विचारते की "चालेल ना?" तेव्हा ती हो असं म्हणते आणि तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो, आता भूमी आडोसा शोधत असताना आणि आता बाळाला पाजण्यासाठी जागा बघत असताना इथे अमोली मात्र खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. तेव्हा भूमी आता मागे पुढे बघत जायला निघते. त्याचबरोबर इथे भूमीला आता इतक्या वर्षानंतर बाळ झालंय, हे बघितल्यानंतर भूमीला सगळ्यात जास्त आनंद होतो. त्यानंतर इथे आता भूमी तर व्यवस्थित असते, पण इथे पौर्णिमा आधीपासून तिचा राग करत असते आणि आता ती इथे अमोलीलासुद्धा भूमीच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करत असते. पण इथे पारितोष एक असं व्यक्तिमत्व आहे, की त्याला कळत असतं, की इथे भूमीची अवस्था काय आहे. भूमी जेव्हा बाळाबरोबर असते, तेव्हा इथे अमोलीला कसं वाटतं, ह्या सगळ्या गोष्टी तो जाणून घेत असतो. पण तरीसुद्धा इथे दोघींनाही तो समान न्याय मिळवून देतो. दोघींनाही बाळाचा वेळ देतो. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आकाशचा जीव आता जास्त वेळ होत असल्यामुळे इथे खूपच जास्त कासावीस होतो. इथे आकाश स्वतःला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो, पण त्याला काही ते जमत नसतं. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, गाडीची काचसुद्धा त्याला उघडता येत नसते. ते सुद्धा त्याने सगळं डोळे बंद करून घेतलेले असतात आणि त्याचा जीव इथे आपला गुदमरतोय. तेवढ्यातच इथे रागिनी आलेली असते. रागिनी म्हणते, की "आकाशला तडफडत इथे आता मरताना बघायचं आहे, पण माझ्यासमोर त्याचा मृत्यू झाला पाहिजे." असं इकडे आता रागिनी म्हणत असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता भूमी बाळाला घेऊन आलेली असते. आडोशाला दूध पाजता येते का ते बघायला. तेव्हा इकडे भूमी आता बाळाला आपल्या मांडीवरती घेणार दूध पाजण्यासाठी. तेव्हा इथे भूमीचं लक्ष जातं
समोरच्या जंगलात तिला एक गाडी उभी दिसते. ती म्हणते की ही गाडी तर आकाशची आहे ना. तेव्हा इकडे भूमी आता बघते तर आकाशची गाडी तिथे उभी असते आणि त्याच्यामध्ये आकाश असतो. तेव्हा इथे देवी आईने जणू काही आशीर्वादच दिलेला असतो. बाळसुद्धा इथे रडायचं आता गप्प होतं. बाळ रडत असतं कारण इथे भूमीला आता त्या ठिकाणापर्यंत देवी आईला घेऊन यायचं असतं, म्हणून तो संकेत दिलेला असतो की जा त्या ठिकाणी जा, आकाशची गाडी उभी आहे. त्यानंतर इथे भूमी जेव्हा आकाशची गाडी बघते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं की अच्छा, म्हणजे इथे आता आकाशची गाडी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आकाश असेल का? त्याच्या जीवाला धोका आहे की काय? तेव्हा इकडे भूमी बाळाकडे आता कौतुकाने बघत असते. म्हणजे इथे बाळाने तिला जणू काही संकेत दिलेला असतो की त्या ठिकाणी चल आणि तिथे जा जिथे आता गाडी आहे, कारण तिथे आकाशला मदतीची गरज आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे भूमी आता वळून वळून बघत असते आणि त्या गाडीच्या दिशेने जात असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी म्हणत असते की रागिनी आत्या, एवढं सगळं घडलं त्यावेळेला तुम्ही कुठे होतात? तेव्हा रागिनी म्हणते, अगं मी डॉक्टरकडे गेले होते आणि त्यानंतर एका क्लायंटला भेटायला गेले होते. तेव्हा भूमी म्हणते, हो का? कुठल्या क्लायंटला भेटायला गेला होता ते जरा सांगताय का? तेव्हा ती म्हणत असते की कारमेटकर यांना भेटायला गेले होते. तेव्हा इथे भूमी म्हणते की खोटं बोलू नका आत्या, कळतंय ना, अजिबात खोटं बोलू नका. तर इथे आता रागिनी जे काही खोटं बोलते ते सगळं आता भूमीला कळलेलं असतं. तेव्हा इथे आता रागिनी भेटायला गेलेली असते प्रीती सिस्टरला. तेव्हा प्रीती म्हणत असते की मॅडम माफ करा मला, आता पुन्हा मी कुठेही लपून छपून राहणार नाही आहे आणि मी तुमचं कुठलंही काम करणार नाही आहे, कळलं ना. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, ए बाई शांत हो, शांत हो. हे बघ, तुला जशी गरज आहे ना तशी मलाही गरज आहे, कळलं ना. तेव्हा माझ्याकडे पैसे आल्यानंतर तुला आधी हवे तेवढे पैसे देईन, असं रागिनी म्हणते. तेव्हा प्रीती म्हणते, नाही बास झालं, आता मला इथे राहायचं नाही आहे, मला इथून जायचं आहे. माझा जीव आता इथे गुदमरतोय. माझा नवरासुद्धा आता येईल, त्याच्यामुळे आता मला इथे थांबायचं नाही, मला जायचं आहे. तेव्हा इथे पोलीस स्टेशनमधून इन्स्पेक्टर गायकवाड भूमीबरोबर त्या ठिकाणी आलेले असतात, ज्या ठिकाणी रागिनी इथे आता प्रीतीला भेटायला आलेले असते. तेव्हा गायकवाड सर दरवाजा तोडतात आणि लगेचच आतमध्ये येतात. तेव्हा तिथे त्यांच्याबरोबर भूमीसुद्धा असते आणि इथे गायकवाड सरांनी आणि भूमीने इथे रागिनीला आणि प्रीतीला चांगलंच रंगेहात पकडलेलं असतं. त्यामुळे इथे रागिनी आणि प्रीती खूपच जास्त टेन्शनमध्ये येतात.